अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुझा वाईट काळ संपलाच समज। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, तू भाग्यशाली बाळ आहेस। म्हणूनच या दिव्य पवित्र चमत्कारिक संदेशापर्यंत पोहोचला आहेस। आज या शुभ दिवशी तुझ्या समोर हा दिव्य संदेश आला आहे। तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, कारण या संदेशाची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस। कारण तुझ्या जीवनामध्ये जे खूप दिवसांपासून दुःख, शत्रुपीडा, सर्व काही तुझी महादशा चालली आहे, तुझ्या पाठीमागे जी पनवती लागली आहे, त्यामधून तुला सर्व काही दरवाजे बंद झाले आहेत। तुझ्या पुढे कोणतेही मार्ग नाहीत। तेव्हाच बाळा, तुझ्या समोर हा संदेश येणे म्हणजे खूप मोठे भाग्याचे लक्षण आहे। तेव्हा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज। स्वामी भक्तांना, तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा। आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील तो खूप मोठा संघर्ष, तुझ्या जीवनातील ते खूप मोठे दुःख, दुःखाचे डोंगर, जो काही तू सर्व काही सहन केले आहेस, ते सर्व काही संपुष्टात आले आहे। आता तुझ्या पाठीमागील पनवती स्वामी माऊलींनी नष्ट केली आहे। बाळा, जर स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही। कोणत्याही शत्रूंपुढे आता लाचार होऊन अश्रू ढाळण्याची गरज नाही। कारण ज्या शत्रूंनी तुझे जीवन खराब केले आहे, तुझा विश्वासघात केला आहे, तुला खूप काही अश्रू दिले आहेत, पण त्या बदल्यात तू त्यांना कधीही दुखावले नाही। त्यांच्यासाठी खूप वेळा धावूनही गेलास आणि त्यांनी काय केले, त्या बदल्यात तुझा वेळोवेळी विश्वासघात केला, तुझे मन दुखावले, तुझ्या कुटुंबाशी सर्व काही प्रकारे सर्व काही कार्यातून मागे खेचण्याचा प्रयत्न केला। तेव्हा बाळा, आम्हाला माहीत आहे आता तुझी सहनशीलता संपली आहे, पण तू निरंतर ध्यानात ठेव, जिथे माझ्या स्वामीप्रिय बाळाची सहनशीलता संपते, तिथूनच स्वामी माऊलींचा या ब्रह्मांडाच्या शक्तीचा खेळ सुरू होतो। हो बाळा, हे निरंतर ध्यानात ठेव, कारण तुझ्या शत्रूंना असे वाटले असेल की तू हार मानली आहेस, तू खचून गेला आहेस, तू माघारी फिरला आहेस, पण तसे नाही। तू मनाने खूप भोळा आहेस, तू कोणालाही न दुखवणारा माझा स्वामीप्रिय बाळ आहेस। तुझा विश्वासघात केला तरीही तू शांत राहिला आहेस, पण तुला या सर्वांचे उत्तर मिळणार आहे। तुझ्या मनातील ज्या प्रश्नांचा गोंधळ चालला आहे, त्या सर्व काही प्रश्नांची उत्तरे स्वामी माऊलींनी या संदेशाद्वारे तुला दिली आहेत। तेव्हा बाळा, शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे। तुझ्या जीवनामध्ये तो संघर्ष संपुष्टात येताना तू पाहणार आहेस। तुझ्या जीवनामध्ये ती खूप मोठी आनंदाची बातमी, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप दिवसांपासून आतुर आहेस, तो चमत्कार, तो दिव्य चमत्कार सर्व काही घडणार आहे। कारण बाळा, आजपर्यंत तू स्वतःवरती संयम ठेवून मनाचा आत्मविश्वास ढळू न देता सर्व काही गोष्टींमधून बाहेर पडला आहेस। स्वतःला कधीही कमजोर समजले नाहीस, हार मानली नाहीस। तुला माहीत आहे ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई तुझ्या पाठीशी उभी आहे, तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही। मग त्या शत्रूने तुला कितीही त्रास देऊ, तुझे मन दुखावो, तुझा कितीही आत्मविश्वास करो, पण तुला माहीत आहे एक ना एक दिवस या सर्व संकटातून, शत्रुपीडेतून, या दुःखातून, या संकटातून स्वामी माऊली तुला अलगद बाहेर खेचून आणणारच। आणि हाच तुझा विश्वास, हीच तुझी भक्ती आम्हाला तुझ्याजवळ खेचून आणते। हो बाळा, इतकी संकटे असूनही, इतके तुझे मन दुखावले असूनही, इतकी शत्रुपीडा तुझ्या पाठीमागे असूनही
तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. निरंतर आमचे नामस्मरण करत राहिला. तुझे कुटुंब निरंतर आमची भक्ती करत आहे. बाळा, आम्ही सर्व काही पाहिले आहे. तेव्हा आता निश्चिंत हो, चिंता सोड. सर्व काही चिंता, दुःख, काळजी, शत्रुपीडा, जे काही तुझ्या आयुष्यात नकारात्मक असेल ते सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणी सोडून तू निर्धास्त राहा, निश्चिंत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा आहे. या माझ्या अभिवचनावरती माझा स्वामीप्रिय बाळ चालत आहे. त्याला माहीत आहे हे स्वामी माऊलींचे दिव्य वचन त्याला कोणत्याही संकटातून बाहेर खेचून आणणार. कितीही मोठी दुःख असली, कितीही दुःखाचे डोंगर असले तरीही तो त्यातून सही सलामत बाहेर पडणार आहे. बाळा, हाच तुझा विश्वास आजपर्यंत तुला इथे घेऊन आला आहे. तुझा हा प्रवास सोपा नाही. खूप खडतर प्रवास तुझ्या जीवनाचा तू पार केला आहेस. खूप काही संघर्षामधून तुझी वाटचाल झाली आहे. पण बाळा, आता हे सर्व काही संपुष्टात आले आहे. आता स्वामी माऊलींचे दिव्य चमत्कार, स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद आता तुझ्यासाठी कार्य करणार आहेत. आता ते होणार जे यापूर्वी कधीही घडले नाही. आता तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. कारण बाळा, अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे कधीही विसरू नको. मग तुझ्या जीवनामध्ये कितीही दुःख असो, कितीही कठीण प्रसंग असो, कितीही तुझ्या आर्थिक चिंता मोठ्या असो, पण तुला हा विश्वास हवा की स्वामी माऊली जर सोबत आहेत, माझ्या हाती जर कष्ट आहेत, मी निरंतर प्रयत्न करत आहे, तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण बाळा, तू जे कष्ट करत आहेस, तुझे प्रयत्न आम्ही पाहिले आहे. म्हणूनच तुझे प्रयत्न थांबवू नको, तुझे कष्ट थांबवू नको आणि मनाने हार कधी मानू नको. कोणासमोरही आता गुडघे टेकून लाचार होऊ नको. आता जर तुझा आत्मविश्वास खंबीर झाला आहे, तू मनाने खंबीर झाला आहेस, तर बाळा आता तुझी वाटचाल विजयाच्या दिशेने होत आहे. विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, आता माघार घेणे नाही, आता कोणासमोरही रडणे नाही, तर जिंकायचे आहे. कारण माझा स्वामीप्रिय बाळ हरणारा नाही, खचणारा नाही, तो कोणत्याही संकटांना घाबरणारा नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आता ज्या दिव्य प्रकाशातून तू जाणार आहेस, तो तुझ्या आयुष्यातील सर्व काही काळोख दूर करणार आहे. तुझ्या जीवनामध्ये असे काही प्रकाशमय, असे काही संकेत येणार आहेत, अशा काही संधी तुझ्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. त्या संधी वेळीच ओळखायला शिक. कारण बाळा, खूप काही प्रयत्न करूनही तुला खूप काही कार्यामध्ये आजपर्यंत मनासारखे यश प्राप्त झाले नाही. पण आता ती शुभ वेळ आली आहे की या सर्वांमधून तुला यश मिळण्याची. कारण जर आता मैदानामध्ये उतरला आहेस, तर जिंकल्याशिवाय माघारी फिरणे नाही. कारण बाळा, तू हार मानणारा नाहीस. तू कोणासमोरही आता स्वतःची हार मानून परत फिरणारा नाहीस. वाटेल ती परिस्थिती असू दे, पण तू आता जिंकणार आहेस. कारण बाळा, तुझे शत्रू तुझ्यासमोर त्यांच्याच वाईट कर्माने गुडघे टेकवून तुझी माफी मागणार आहेत. कारण तुझ्यासमोर आता तुझ्या शत्रूंचा वाईट काळ सुरू झाला आहे. तेव्हा बाळा, तुझा वाईट काळ त्यांच्यासमोर संपलाच समज. कारण स्वामी माऊलींनी आता तुझी संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. कारण जिथे स्वामी भक्ती आहे, जिथे अखंड नामस्मरण आहे, तिथे तुला सांभाळण्याची जबाबदारी फक्त या स्वामी आईची आहे. तेव्हा बाळा, चिंता सोड. कारण चिंता करून तुला काहीही प्राप्त होणार नाही. चिंता करून तू स्वतःचे खूप काही नुकसान करून घेणार आहेस. आहे त्या परिस्थितीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न कर. कारण जी परिस्थिती, जे सुख तुझ्याकडे आहे ते दुसऱ्या इतर कोणाकडे नसू शकते. म्हणूनच हा सर्वप्रथम विचार करा की जे काही तुम्हाला परमेश्वराने दिले आहे ते कदाचित इतर कोणाकडेही नसेल. म्हणूनच बाळा, जे काही तुमच्या नशिबात आहे, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आहे, त्यासाठी परमेश्वराचे आभार माना. आणि ज्या काही आयुष्यातील कमतरता असतील, ज्या काही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील, तुमची स्वप्ने पूर्ण झाली नसतील, त्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. आज नाही तर उद्या
काही काळानंतर तुमचे ते स्वप्न पूर्ण होणारच. त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न हवे, तुमची कष्ट करण्याची तयारी हवी. आणि मग पहा, त्या सर्वांमध्ये तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, चमत्कार सहज आयुष्यामध्ये घडत नाही. काही चमत्कार होण्यासाठी तुम्ही त्यासाठी तयार असायला हवे. काही चमत्कारांची तुम्ही वाट पाहत असता, पण त्या चमत्कारांचे जर काही तुम्ही देणे असाल, जर तुमच्या आयुष्यामध्ये ते चमत्कार येण्यासाठी तुम्ही भाग्यशाली असाल, तर ते चमत्कार त्वरित तुमच्या भाग्यामध्ये येतात. पण काही चमत्कार येण्यास जर उशीर होत असेल, काही तुमच्या मनातील गोष्टी घडण्यास जर उशीर होत असेल, तर बाळा, दुःखी होऊ नका. कारण तुम्ही त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे, तुम्ही त्या दिशेने जात आहात. आणि म्हणूनच आता चमत्कार लांब नाही. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाले आहेत. तेव्हा तुमच्यासाठी आता अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा. स्वामी माऊलींनी तुमची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. बाळा, तू कोणत्याही संकटात कधीही एकटा नाहीस. स्वामी माऊलीने तुझे हात कधीही सोडले नाही. तेव्हा बाळा, विश्वास ठेव. हा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कोणत्याही संकटात स्वतःला कधीही एकटे समजू नको, दुःखी समजू नको. आणि तुझ्या आयुष्यातील जो काही संघर्ष सुरू आहे, जो काही कठीण काळ सुरू आहे, तो लवकरच संपुष्टात येणार आहे. फक्त संयम ठेव. संयम कधीही गमावू नको. धीर धर. कारण ज्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आजपर्यंत धीराने वाटचाल केली आहे, संयमाने वाटचाल करून इथपर्यंत पोचला आहात, तर थोडा धीर धरा. सर्व काही मनासारखेच होणार आहे. सर्व काही मनातील चांगल्या गोष्टी आता घडणार आहेत. सर्व काही स्वामी माऊलींच्या शुभाशीर्वादाने तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. कारण आता ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे, तुमचा संसार उद्ध्वस्त केला आहे, हे सर्व काही त्यांना परत मिळणार आहे. हो बाळा, जो दुसऱ्यांचे वाईट चिंतत असेल, त्याला कधीही परमेश्वर या सर्वांमधून सुटका करून देत नाही. कारण त्याची फळे त्याला भोगावीच लागतात. मग ज्याचे कोणाचे मन दुखावले असेल, कोणाला त्रास दिला असेल, कोणाचा विश्वासघात केला असेल, किंवा कोणाला त्याच्या कार्यामधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला असेल, जे काही त्यांनी वाईट कर्म केले असेल, त्या सर्वांचे तो फळ भोगणारच आहे. म्हणूनच बाळा, आम्ही वारंवार सांगत असतो की निरंतर चांगले कार्य करा. चांगल्या कार्यासाठी निरंतर पुढे चालत राहा. कारण तुमच्या प्रत्येक पावलागणे स्वामी माऊली तुमच्या सोबत आहे, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या जवळ आहे. कारण बाळा, तुम्ही जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करता, जेव्हा जेव्हा आम्हाला आर्त मनाने साथ घालता, तेव्हा तेव्हा स्वामी माऊली धावत तुमच्या जवळ येते. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी आई अशी आम्हाला हाक मारता, तेव्हा बाळा, तुझ्या वेदनेचा, तुझ्या दुःखांचा आम्हाला इथपर्यंत स्पर्श होतो. आणि म्हणूनच स्वामी आई धावत तुझ्या जवळ येते. तुझ्या वेदना, तुझी संकटे, तुझा संघर्ष, तुझ्या ज्या काही शत्रुपीडा आहेत, त्या सर्वांमधून तुला अलगद बाहेर खेचून आणते. म्हणूनच बाळा, हे जे काही तू अनुभव केले असेल, ते निरंतर ध्यानात ठेव. हम गया नाही, जिंदा है. आम्ही तुम्हाला दिसत नसलो तरीही आमचे सुरक्षा कवच निरंतर तुमच्या सोबत आहे. आम्ही गुप्त रूपाने, आमची गुप्त शक्ती निरंतर तुमच्या सोबत असते. तेव्हा बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला दुबळे समजू नका. संयमाने, आत्मविश्वासाने खंबीर होऊन प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहा. कारण बाळा, ही संकटे, हे दुःख, हा संघर्ष, ही शत्रुपीडा फक्त काही थोड्या काळापुरती तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असतात. तुमची परीक्षा घेण्यासाठी की तुम्ही या सर्वांचा सामना कसा करत आहात. असे समज की स्वामी माऊली ही सर्व काही तुझी परीक्षा घेत आहे. पण आता बाळा, या सर्वांमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. कारण खूप काही दुःख सहन केले आहेस. खूप काही संघर्षातून तू न थकता, न घाबरता, न दुःख होता तू प्रवास केला आहेस. आणि म्हणूनच आता स्वामी माऊलींनी ठरवले आहे तुला या सर्वांमधून बाहेर आणून तुला ते वैभवाचे
आनंदाचे आणि सुखाचे दिवस देण्याचे. हो बाळा, आजपर्यंत जे काही गमावले आहेस ते दुप्पट मिळण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. फक्त शांत राहा. जेव्हा तुम्ही शांत राहता, संयमी होता, आत्मविश्वासी बनता, तेव्हा तुमच्यामध्ये सर्व काही सकारात्मक घडत असते. तुमच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तुमची ती जागा सकारात्मक विचार घेते आणि मग तुमच्या हातून त्या उत्तम कृती घडायला सुरुवात होते. हे तुम्हालाही कळत नाही. म्हणूनच बाळ, परिस्थिती कितीही कठीण असो, कितीही गंभीर असो, कितीही तुमच्या हाताबाहेर असो, त्यावेळी फक्त मन शांत करा. मनाला सांगा, हे मना, स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे. तेव्हा तू मला शांत राहण्याची शक्ती दे. आणि मनामध्ये निरंतर नामस्मरण सुरू करा. आणि मग पहा, तुमच्याजवळ, तुमच्या समोर जी काही बिकट परिस्थिती असेल, तुमचा जो काही बिकट आर्थिक प्रश्न असेल, तो सुटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनासारखे सर्व काही घडल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, ही ब्रह्मांडाची शक्ती आता निरंतर तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुलाच देण्यासाठी आम्ही या संदेशामार्फत आलो आहोत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुला अश्रू दिले आहेत, आता त्यांचे अश्रू वाहण्याची वेळ आली आहे. जे काही तुझ्या बाबतीत वाईट कर्म केले आहे, त्या सर्व वाईट कर्मांची शिक्षा त्यांना मिळण्याची वेळ आली आहे. तू निश्चिंत राहा बाळा. तुझे जे काही स्वप्न आहे, तुला जे काही तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करायचे आहे, त्याकडे पूर्णतः लक्ष दे. त्यासाठी मनापासून प्रयत्न कर. प्रयत्नांती परमेश्वर आहे हे विसरू नको. कारण स्वामी माऊली आता तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तेव्हा बाळा, आता तू जिंकणार आहेस. तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा सर्व काही प्रयत्न करायला सुरुवात कर. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या समोर आहे. तुला प्राप्त होणार आहे खूप मोठी इच्छा, जी आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही प्राप्त झाली नाही. आता ती इच्छा पूर्ण होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. कारण चिंतेने तुझे आजपर्यंत तू खूप काही नुकसान करून घेतले आहेस. आता स्वप्नांसाठी उठ, स्वप्नांसाठी लढ. स्वप्नांसाठी, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या मनामध्ये जे काही नियोजन आहे, जे काही तू शुभ विचार केले आहेस, त्यासाठी तुला प्रयत्न करायला हवे. कारण बाळा, आता संपूर्ण तुझे जीवन तुझ्या हातामध्ये आहे. स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत. पण तुला कष्ट करायचे आहेत. तुला पुढे जायचं आहे. तुझे प्रत्येक पाऊल तुलाच पुढे उचलायचे आहे. कारण तुझ्या प्रत्येक पावलागणे आम्ही तुझ्या सोबत आहोतच. मग बाळा, थांबतो कशाला? विचार कुठला करतो या शत्रूंचा? अजिबात नाही. आजपर्यंत करून झाला आहे. आजपर्यंत खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस. आता नको. आता उठ तुझ्या स्वप्नांसाठी. आता जिद्दीने लढ. तुझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी. आता स्वतःला सिद्ध कर आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढव. तुझ्या मुलांच्या स्वप्नांसाठी, तुझ्या मुलांसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी. हो बाळा, आजपर्यंत दुसऱ्यांचा विचार करून स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करून घेतले आहेस. ज्या शत्रूंच्या सुखाचा विचार केलास, ज्या शत्रूंच्या सुखाच्या पाठीमागे धावलास, त्या बदल्यात तुझे नुकसान झाले आहे. तुला फक्त विश्वासघात मिळाला आहे. पण आता स्वतःसाठी लढ. आता स्वतःच्या मुलांसाठी जग. स्वतःच्या कुटुंबासाठी आता लढायला तयार हो. कारण बाळा, खूप मोठा सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे. जो आजपर्यंत झाला तो कटू भूतकाळ या क्षणापासून विसर. हा संदेश ऐकल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी तयार हो. आता या क्षणी हा संदेश ऐकल्यानंतर स्वतःच्या मनाला खडसावून सांग, हे मना, आजपर्यंत मी स्वतःला खूप काही त्रास करून घेतला आहे. पण यापुढे नाही. यापुढे माझे जीवन बदललेले असेल. माझ्या जीवनामध्ये
तो सुंदर प्रकाश असेल. माझा प्रत्येक येणारा दिवस स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने सुरू होईल आणि प्रत्येक दिवसांमध्ये मी निरंतर प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामी माऊलींचे माझ्या मनामध्ये नामस्मरण सुरू असेल आणि नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचाराने माझी प्रत्येक कृती खूप काही उत्तम घडणारी असेल. अशी या क्षणाला हा संदेश ऐकल्यानंतर स्वतःच्या मनाला सांग आणि मग पहा, तुझे जीवन हळूहळू बदललेले तुला दिसेल. आणि हे अनुभव नक्की शेअर करायला विसरू नको. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील आणि यापुढे येतील ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे आयुष्य आता सुंदर वळण घेत आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसे तू घडवशील तसे तुझे जीवन घडणार आहे. जसे तुझे सुंदर विचार असतील तसे तुझे सुंदर जीवन असेल. म्हणूनच बाळा, त्या सर्व कठोर आठवणी या क्षणापासून मनातून काढ. जो काही संघर्ष भोगला आहेस ते सर्व काही विसर, आमच्या चरणी अर्पण कर आणि एक सुंदर आयुष्य जगायला या क्षणापासून उठून उभा राहा. तुझा आत्मविश्वास वाढव, मनातील जिद्द वाढव आणि या जिद्दीने स्वतःला सांग की मी खूप चांगला व्यक्ती आता बनणार आहे. आता माझ्या वाट्याला येणारे शत्रू माझ्या वाटेत काहीही करू शकणार नाहीत, कारण एवढा मी आता खंबीर बनलो आहे. माझा विश्वासघात करणाऱ्या लोकांना मी आता वेळीच ओळखणार आहे. बाळा, जेव्हा असे तू वेळोवेळी तुझ्या मनाला सावध करशील तेव्हा तू स्वतःमध्ये तुझे बदल झालेले पाशील. तुझे जीवन बदललेले दिसेल. तू पहिल्यासारखा स्वतःला कधीही कमजोर, हरणारा, रडणारा, मागे खेचणारा पाहणार नाहीस. तू एक जिद्दी व्यक्ती बनशील. तू एक खंबीर व्यक्ती बनशील आणि या समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, ती किंमत तुला सर्वात प्राप्त होणार आहे. खूप मोठी उंची तुला प्राप्त होण्याची ही शुभ वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, ही शुभ संधी गमावू नको. तुझ्या समोर ज्या काही योग्य संधी येतील त्या ओळखण्यास शिक आणि स्वतःला स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नको. परमेश्वराचे वेळोवेळी आभार मान की तुला प्रत्येक संकटामधून बाहेर खेचून आणले आहे. तुझे जीवन बदललेले आहे. तुझ्या जीवनामध्ये आता ते आनंदाचे, वैभवाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. हो बाळा, तू खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच तुला या संदेशापर्यंत स्वामी माऊलींनी खेचून आणले आहे, कारण तुला जीवन बदलायचे आहे. हा शुभ संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन खूप काही परिवर्तित होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तो संघर्ष, ती शत्रुपीडा, ती आर्थिक चिंता सर्व काही मिटणार आहे आणि तुझे जीवन वैभवाने, आनंदाने भरून जाणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभिवचनावरती निरंतर विश्वास ठेव आणि निरंतर पुढे चालत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संकट हे आयुष्यामध्ये येत राहणार, दुःख येत राहणार. त्यांना कोणीही अडवू शकत नाही, कारण ते तुमचे प्रारब्ध असते. म्हणून सुखापाठोपाठ दुःख असते, दुःखापाठोपाठ सुख असते. पण दोन्हीही परिस्थितीत स्वतःवरती नियंत्रित राहायला शिका. जी आहे ती परिस्थिती, त्यामध्ये सुख शोधायला शिका. कधी दुःख आले तर स्वतःवरती नियंत्रण ठेवा. स्वतःच्या रागावरती ताबा ठेवा. हेही दिवस जातील. हा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि पुढे चालत राहा. जर सुख आले तर सुखामध्येही संयम ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि सुखामध्ये कधीही अहंकारी बनू नका. कारण जेव्हा सुख वाट्याला येते तेव्हा त्या व्यक्तीला त्याने भोगलेल्या दिवसांचा, संघर्षाचा, कठीण काळाचा आणि आर्थिक चिंतेचा सर्व काही विसर पडतो आणि त्याच्या मनामध्ये फक्त एकच भावना निर्माण होते आणि ती म्हणजे अहंकाराची. हो बाळा, जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो तेव्हा तुमच्या हातून तुमचे खूप काही नुकसान होते. कारण अहंकारित व्यक्ती समोरच्याला कमी लेखू लागते. अहंकार व्यक्ती ज्याच्याकडे पैसा येतो त्याचा अहंकार वाढतो. तो व्यक्ती समोरच्या गरीब माणसाला कमी लेखू लागतो. म्हणूनच बाळा, कोणत्याही परिस्थितीत कितीही सुख असू
वैभव असो, कितीही आनंद असो, कितीही दुःख असो, कितीही कठीण काळ असो, दोन्हीही परिस्थितीमध्ये स्वतःवरती संयम ठेवायला शिका. दोन्हीही परिस्थिती हाताळायला शिका. कारण मी सांगितल्याप्रमाणे सुखापाठोपाठ दुःख आहे, दुःखापाठोपाठ सुख आहे. या दोन्हीही परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत राहतात. कारण हे चक्र आहे. या चक्रामधून कोणाचीही सुटका होत नाही. तेव्हा बाळा, तुमचे जीवन फक्त तुमच्या हातामध्ये आहे. दोन्हीही काळामध्ये तुम्हाला स्वतःवरती संयम हवा. सुख आले, आनंद आले, वैभव आला, दुःख आले, कितीही संकटाचा काळ असो, दोन्हीही परिस्थितीमध्ये शांत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःला मजबूत करा. कारण कुठलेही शत्रू आता तुम्हाला तोडू शकणार नाहीत. तुमच्या वाटेमध्ये काटे पेरू शकणार नाहीत. इतके स्वतःला मजबूत बनवा. कितीही परिस्थिती खंबीर असो, कितीही आर्थिक चिंता असो, त्या सर्वांमधून तुम्हाला मार्ग काढण्यासाठी तुम्ही तेवढे मजबूत बना. कारण स्वामी माऊलींचे तुम्ही प्रिय बाळ आहात. म्हणूनच बाळा, आम्ही वारंवार सांगत असतो की खचणे सोडून द्या, आत्मविश्वास मनामध्ये आणा. सर्व काही अश्रू या क्षणापासून थांबवा आणि सर्व काही संकटांना जिद्दीने सामोरे जाण्यासाठी उठून उभे राहा. कारण आजपर्यंत खूप काही रडणे झाले आहे, खचणे झाले आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये माघार घेणे झाले आहे. पण बाळा, आता जिंकायचे आहे, स्वतःला सिद्ध करायचे आहे. स्वतःला उंची प्राप्त करायची असेल तर प्रयत्न करायला शिक. प्रयत्नांती परमेश्वर आहे हे निरंतर ध्यानात ठेव. स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही स्वामी माऊलींचे खूप भाग्यशाली बाळ आहात. म्हणूनच शेवटपर्यंत न चुकता हा संदेश ऐकत राहा. यानंतर स्वामी माऊलींचा अद्भुत मंत्र तुमच्या कानावरती पडणार आहे. हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या मनाला शांतता निर्माण होईल. तुमच्या पाठीमागील सर्व पणवती शत्रुपीडा नष्ट होईल आणि तुमचे मन आनंदी होईल. तुमच्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतील. म्हणूनच शांत मनाने, एकाग्र मनाने हा मंत्र शांतपणे ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः.
अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी